नमस्कार मित्रांनो। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी, विधवा व निराधार महिलांसाठी, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील या सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला डीबीटी मार्फत 1500 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात आणि याच 1500 रुपये अनुदानामध्ये 6000 रुपयांपर्यंत वाढ व्हावी यासाठीच बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यामध्ये जे उपोषण करण्यात आलं, या आंदोलनाच्या म्हणजेच उपोषणाच्या अटी सरकारने मान्य केल्या आणि निराधार अनुदान योजनेच्या अनुदानामध्ये वाढ केली जाणार या संदर्भात राज्य सरकारने लाभार्थ्यांना आश्वासन दिलं। तर या संदर्भात लाभार्थ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जातोय की येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये वाढीव अनुदानासह पैसे मिळणार की मागील हप्ते जसे मिळाले तसे फक्त 1500 रुपयेच लाभार्थ्यांना मिळणार। तर याबद्दलची संपूर्ण माहिती लाभार्थ्यांना समजावी यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुदानामध्ये किती वाढ होणार याबद्दलची फिक्स माहिती अजून आलेली नाहीये आणि त्यातच दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे आणि विधवा व निराधार महिलांचे अनुदान वाढणार याबद्दलचं एक महत्त्वाचं लेटर राज्य सरकारने बच्चूभाऊ कडू यांना दिलेलं आहे। त्यामुळे दिव्यांग अनुदान योजना आणि विधवा व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसोबत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सुद्धा पैसे वाढणार आणि 1500 रुपये अनुदानामध्ये वाढ होणार याची खात्री मला आहे। तर आता लाभार्थ्यांना वाढीव अनुदान कधी येणार याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगतोय। तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे वाढावे, अनुदानामध्ये वाढ व्हावी यासाठी आंदोलन झालं आणि या आंदोलनाच्या अटी मान्य करून त्यांनी सांगितलं की 30 जूनला जे पावसाळी अधिवेशन होणार आहे त्या पुरवणी मागणी अधिवेशनामध्ये आम्ही अनुदानासंदर्भात निधी मंजूर करून घेऊ। तर आता हे पावसाळी अधिवेशन 30 जूनला सुरू होणार आहे आणि 18 जुलैपर्यंत हे अधिवेशन असणार आहे। म्हणजेच 30 जून पासून ते 18 जुलैपर्यंत हा वाढीव अनुदानासाठी निधी मंजूर केला जाणार आहे। तर 18 जुलैपर्यंत जर वाढीव अनुदानासंदर्भात निधी मंजूर सुद्धा केला आणि या अधिवेशनामध्ये निधी मंजूर झाल्यानंतर पुढे जुलै महिन्याच्या अधिवेशनामध्ये आम्ही वाढीव अनुदानासंदर्भात घोषणा करू असं त्यांनी सांगितलेलं होतं। तर आता जुलै महिन्यामध्ये दुसरं अधिवेशन होणं शक्य नाही, कारण पहिलेच अधिवेशन हे 18 जुलैपर्यंत चालणार आहे। तर यामुळेच पुढील अधिवेशन हे ऑगस्ट महिन्यामध्ये होऊ शकतं आणि त्यामुळे जर 30 जून ते 18 जुलैपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये जर निधी मंजूर झाला तरीही वाढीव निधी संदर्भात घोषणा ही ऑगस्ट महिन्यामध्येच केली जाणार आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये याबाबत घोषणा केल्यानंतर एक विशेष आणि महत्त्वाची मंत्रिमंडळाची बैठक होणार आणि याच बैठकीमध्ये निर्णय होणार की कोणत्या योजनेचे अनुदान किती रुपयांनी वाढवले जाणार। जसे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अनुदान किती रुपयांनी वाढवले जाणार, त्यानंतर दिव्यांग बांधवांच्या अनुदानामध्ये किती रुपयांची वाढ केली जाणार, त्याचबरोबर विधवा व निराधार महिलांच्या अनुदानामध्ये किती वाढ केली जाणार या संबंधित निर्णय हा ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे आणि या संबंधित घोषणा झाल्यानंतर एक फॉर्म सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांकडून भरून घेतला जाणार आहे आणि या फॉर्म सोबत महत्त्वाची कागदपत्रे लाभार्थ्यांकडून घेतली जातील। त्या कागदपत्रांसंबंधित माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पुढे येणारच आहे। त्यानंतर फॉर्म आणि कागदपत्रे लाभार्थ्यांकडून घेतल्यानंतर त्या फॉर्मची आणि कागदपत्रांची तपासणी होणार, त्यानंतर लाभार्थ्यांच्या डीबीटी संबंधित तपासणी होणार आणि मग त्यानंतर शासन निर्णयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना याची माहिती देण्यात येणार की 1500 रुपये अनुदानामध्ये किती वाढ झाली, 4000 रुपयाची वाढ झाली की 6000 रुपयाची झाली की 3000 रुपयाची वाढ झाली। तर 1500 रुपये अनुदान लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला जे दिलं जातं या 1500 रुपयामध्ये किती रुपयांची वाढ केली जाणार याबद्दलचा अमाऊंट अजून फिक्स नाहीये। त्यामुळे खोट्या आणि फसव्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका। पण 4000 रुपयाच्या खाली वाढ होणार नाही हे मात्र निश्चित आहे। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय की 4000 रुपये वाढ झाली पाहिजे की 6000 की यामध्ये आणखी वाढ झाली पाहिजे, तर याबद्दल नक्की कमेंट करून सांगा। तर आता तुमच्या मनामध्ये जुलै महिन्याच्या हप्त्यासंदर्भात जो प्रश्न आहे की आम्हाला 1500 रुपये येतील की 4000 रुपये येतील किंवा 6000 रुपये जुलै महिन्याचे येतील, तर नक्की जुलै महिन्याचा हप्ता किती रुपयांचा येईल? तर जुलै महिन्याचे फक्त 1500 रुपये तुम्हाला येणार आहेत। तर ज्यावेळेस याबद्दलची अधिकृत माहिती समोर येईल तेव्हा सर्वात आधी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कळवण्यात येईल। त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या।
व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा। या योजनेविषयी किंवा अनुदान वाढविषयी महत्त्वाची माहिती समोर आल्यानंतर ती माहिती सर्वात आधी तुम्हाला समजली पाहिजे। या योजनेविषयी तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।